नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे आळूच्या पानांच्या वड्या. तर मी त्या कशा बनवते ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला तर व्हिडिओ चालू करूया. तर मी आळूची पानं आणलेली होती. ती आळूची पानं बघा मी स्वच्छ धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागची जी देठं असतात ती आपण काढायची असतात, कारण की देठ काढलं ना तरच आळूची वडी ही व्यवस्थित तयार होते. आणि पाठीमागची देठ काढल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्ही देठ काढा आणि सगळ्या आळूच्या पानांची देठं अशी काढून घ्यायची. आणि नंतर आपल्याला काय करायचंय, एका टोपामध्ये ना पाणी घ्यायचंय. ते पाणी त्यामध्ये घेऊन ना त्यामध्ये आपल्याला एक लिंबू टाकायचं आहे. म्हणजे तो टोप स्टीलचा असू दे किंवा जर्मनचा असू दे, कोणताही चालेल, पण तो टोप असा काळा नाही पडणार लिंबू टाकल्यामुळे. आणि नंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 मिरची घेतलेली, परत आलं घेतलेलं, नंतर लसूण 3 ते 4 पाकळ्या घेतलेल्या, पुदिना घेतला आणि जिरं घेतलं त्यामध्ये, आणि मीठ टाकलं आणि हे सगळं मिश्रण वाटून घेतलं. आणि नंतर बघा मी एका टोपामध्ये बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये तीळ टाकले. तीळ टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा सोडा टाकला, थोडासा हिंग टाकला आणि नंतर त्यामध्ये धनेपूड पण मी त्यामध्ये टाकली. आणि नंतर मग जो मी मसाला बारीक केलेला होता मिक्सरला तो त्यामध्ये टाकला. नंतर मी कोथिंबीर धुवून चिरून टाकली, कारण की कोथिंबीर टाकल्यामुळे ना वडी खूप सुंदर बनते. नंतर ते मिश्रण सगळं मी फेटून घेतलं. मिश्रण जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, प्रमाण त्याचं व्यवस्थित ठेवायचं. आणि हे पूर्ण सगळं फेटलेलं मिश्रण नंतर मी आळूच्या पानांना लावलं. आळूची पानं बघा आपण ज्या साईडला जी देठ काढलेली होती ना ती साईड आपल्याला वरती त्याच्यावर आपल्याला पीठ लावायचं. आणि पीठ ते लावत झालं ना की एकावर एक पानं आपल्याला ठेवत जायचे. पानं ठेवल्यानंतर ते बघा जशी वडी तयार केली आहे ना तशी तुम्हाला करायची. आणि नंतर परत मी सेकंड वडी पण तशीच तयार करते. एका साईडला आळूच्या पानांना पीठ लावून परत ते मी तसंच फोल्ड करत जाते आणि ती वडी तयार करते. आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने जर आळूची वडी केली ना खूप छान लागते ती वडी, आणि टिकते पण 2-3 दिवस तरी काय होत नाही. तुम्ही जेव्हा तुम्हाला ज्या वेळेला हवं असेल ना त्यावेळेला तुम्ही ती वडी तळून खाऊ शकता. बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जर वडी केली ना तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. जास्त काही त्यामध्ये अवघड नाही आहे. फक्त आपलं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं वडी करण्यासाठी. आणि बघा जास्त पातळ पण पीठ नाही झालेलं आणि जास्त घट्ट पण नाही झालेलं, त्यामुळे ते वडीच्या पानांना पण व्यवस्थित पीठ हे लागलं जातं आणि सगळीकडे पीठ व्यवस्थित लावायचं. नंतर बघा मी एका चाळणीला तेल लावलं. तेल लावल्यानंतर हे वडी ठेवली त्यामध्ये आणि नंतर मग शिजवली मी 20 मिनिटं शिजवली. शिजवल्यानंतर ना मी असे हे बघा थंड झाल्यानंतर त्याचे काप तयार केले, कारण की गरम असताना काप काढायचे नाही, नाहीतर ते असे तुटतात. आणि नंतर बघा ही वडी मी तळली. वडी मी त्या तेलात टाकल्यानंतर पण ती अशी तुटली नाहीये, ती वडी तशीच राहते. आणि नंतर बघा ही वडी नंतर खाण्यासाठी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा मला. थँक्यू.